नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मराठीचा तिसरा पाठ घेतोय. डॉक्टर कलाम यांचे बालपण. तुम्ही पाहिलंच असेल की भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांनी किती खडतर परिश्रमातून शिक्षण घेतलं. त्या काळामध्ये त्यांच्या गावामध्ये शिक्षणाची सोय नसतानाही कशा पद्धतीने शिक्षण घेतलं आणि एवढं शिक्षण घेतलं की त्यांनी ही उत्तुंग भरारी घेतली. मग साहजिकच आहे की आपल्याही मनाला प्रश्न असा पडावा की आपल्याला काय कमी आहे. आपले आईवडील आपल्यासाठी किती खस्ता खातात, एवढी अनुकूल परिस्थिती आहे, शिक्षणासाठी एवढ्या संधी आहेत. मग आपण काय केलं पाहिजे? आपण आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी एवढी भरारी घेतली, मीही जीवनामध्ये माझ्या मोठा होणार, यशस्वी होणार, नावलौकिक मिळवणार. ज्यावेळेस मनामध्ये हे आपण ठाम निश्चय करतो त्यावेळेसच आपल्याला यश मिळतं. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळी डॉक्टर कलाम यांना त्यांचं गाव सोडून जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं असतं शिक्षणाला, कारण गावामध्ये प्राथमिक शिक्षणाची सोय असते, आणि आता जिल्ह्याच्या म्हणजे रामनाथपुरमला जायचं असतं, आणि ते वडिलांकडे परवानगी मागतात की मला जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षणासाठी जायचं आहे, प्राथमिक शिक्षण पूर्ण झालेलं आहे गावामध्ये. मग वडील परवानगी देतात, कारण वडिलांनाही शिक्षणाची आवड असते, आणि ते परवानगी देत असतानाच सिगल पक्षाचं उदाहरण देतात. बघा, सिगल पक्षी हा नवनवे प्रदेश शोधत असतो, आणि नेमकं बघा, सिगल पक्षाचं उदाहरण दिल्यानंतर डॉक्टर अब्दुल कलाम यांना किती आनंद झाला असेल की आपणही जीवनामध्ये या सिगल पक्षाप्रमाणे काहीतरी नवीन शोधायचं, नवीन क्षेत्र शोधायचं, त्याचप्रमाणे आपण जीवनामध्ये उत्तुंग भरारी घ्यायचं. हे त्यांनी त्याच वेळी निश्चित केलं असेल की वडिलांची एवढी साथ मिळते, वडिलांचं एवढं प्रोत्साहन मिळते म्हटल्यानंतर त्यांना साहजिकच त्यांचा ऊर अभिमानाने भरून आला असेल. त्यांना वाटलं असेल की या परिस्थितीमध्ये सुद्धा माझे वडील माझ्या शिक्षणासाठी किती त्यांच्या अपेक्षा आहेत, माझ्या शिक्षणाबद्दल त्यांना किती अपेक्षा आहेत, शिक्षण त्यांना पूर्ण करावं, पूर्ण करून दाखवावं आणि उत्तुंग यशाची भरारी घ्यावी असं त्यांना वाटत असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण त्यांच्या या पाठाचा जो पुढील भाग आहे त्याच्याकडे जाऊयात. बघा, आपण कुठपर्यंत आलो होतो, तर त्यांनी परवानगी मिळावी सिगल पक्षाचं उदाहरण दिलं होतं. तर रामेश्वर सोडून ते जिल्ह्याच्या ठिकाणी रामनाथपुरमला शिक्षण घेण्यासाठी वडिलांकडे परवानगी विचारली. विचारात पडल्यासारखी ते क्षणभर गप्प झाले, आणि विचार करता करता त्यांना शब्द लाभावेत आणि ते ओठातून बाहेर पडावेत तसे वडील बोलू लागले. ते मला म्हणाले, अबुल, तुला मोठं व्हायचं असेल तर गाव सोडून शिक्षणासाठी बाहेर जायलाच हवं. सिगल पक्षी काय करतात? घरटं सोडतात त्यांचं. मग सर्वप्रथम आपलं घरटं सोडलं पाहिजे आणि एकटं दूरवर उडत गेलं पाहिजे, तरच आपल्याला नवीन प्रदेश भेटतील. तसे या मातीचा आणि इथल्या स्मृतींचा, स्मृती म्हणजे काय? स्मृती म्हणजे आठवणी. इथल्या आठवणी असतील, तुझे नातलग असतील, आई, वडील, बहीण, भाऊ, मित्र यांच्या स्मृती असतील, यांचा जिव्हाळा असेल, यांचं प्रेम असेल, या सगळ्यांचा मोह सोडून तुझ्या इच्छा आकांक्षा जिथे पूर्ण होतील तिथे तुला जायला हवे. आम्ही आमच्या प्रेमाने तुला बांधून ठेवणार नाही. आणि सांगितलं की कलाम यांच्या वडिलांनी सांगितलं की तुला जिथं जायला पाहिजे तिथं तू अवश्य जा. आमचं प्रेम आहे तुझ्यावर. आई, वडील आणि मुलगा यांचं प्रेमाचं बंधन असतं, त्या बंधनात तुला बांधून ठेवणार नाही. आमच्या गरजा तुझा रस्ता कधी अडवणार नाहीत. माझी आई मला दूर पाठवायला काळजीनं आडवेळ घेत होती, आडवेळ घ्यायची. वाटायचं आईला की माझ्यापासून हा बाळ माझा दूर चालला, म्हणून थोडीशी काकूच होती, म्हणजे ना होतं थोडंसं जाण्यासंबंधात, की वाटायचं की नको पाठवायला, माझ्यापासून माझा मुलगा दूर जाईल, आणि ती आडेवेडे घेत होती.
शमसुद्दीन आणि जलालुद्दीन माझ्यासोबत रामनाथपुरमला आली. त्यांनी माझे नाव शाळेत घातले. आणि हे जे शमसुद्दीन आणि जलालुद्दीन होते ते सुद्धा रामनाथपुरमला आले आणि शाळेत त्यांनी नाव घातलं. माझी राहण्याची नीट त्यांनी व्यवस्था केली. पण माझं पण श्वार्ज हायस्कूल आणि या नव्या वातावरणात माझा जीव काय रमेना. ते नवीन हायस्कूल, गावातली सवय होती, गावातले मित्र होते. या ठिकाणी सगळं नवीन नवीन, हायस्कूल नवीन, मित्र नवीन, आणि या नव्या वातावरणात डॉक्टर अब्दुल कलाम यांचा जीव काही रमेना. त्यांना ते कसंसंच वाटायला लागलं. त्यांना रम्य वाटेनाच. 50,000 वस्ती असलेल्या या शहरात सदैव गजबज असायची. आणि बघा त्या गावाची वस्ती जी आहे ती 50,000ची लोकसंख्या असलेलं ते शहर. सदैव गजबज असायची, गोंधळ गडबड असायची, माणसांची संख्या भरपूर. आणि हे छोटंसं गाव जे होतं, त्यांचं पहिलं छोटंसं गाव, त्याच्यामध्ये एवढी जास्त संख्या नव्हती, लोकसंख्या. पण इथं मात्र 50,000ची लोकसंख्या. पण रामेश्वरमला जसा एकजिन्सीपणा होता तसा इथे माझ्या अनुभवाला आला नाही. रामेश्वरमला एकजिन्सीपणा होता तसा काही इथं यांच्या अनुभवाला आला नाही. मला घराची ओढ अस्वस्थ करायची. घराची ओढ जी होती ती अस्वस्थ करून टाकायची. सारखं बेचैन व्हायचं मन, घराची आठवण यायची. बघा तुम्हीही ज्यावेळी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जाता किंवा दिवाळीच्या सुट्टीमध्ये मामाच्या गावाला जाता, एक 2-4 दिवस बरं वाटतं, पण नंतर घराची ओढ अस्वस्थ करू लागते. आणि म्हणून रामेश्वरमला जायची प्रत्येक संधी मी उडी मारून साधायचो. ज्यावेळी रामेश्वरमला जाण्याची संधी यायची त्यावेळी मी काय करायचो, ती संधी उडी मारून साधायचो. आणि इथे असलेल्या शिक्षणाच्या उदंड संधीपेक्षा आईच्या हाताच्या गोड पोळ्यांची ओढ मला मोलाची वाटत असे. आणि इथं शिक्षणाच्या काही उदंड संधी होत्या. या संधीपेक्षा सुद्धा आईच्या हातच्या ज्या गोड पोळ्या होत्या, त्या गोड पोळ्या, पुरणपोळ्या खाता की नाही तुम्ही? तर त्या गोड पोळ्यांची ओढ मला मोलाची वाटत असे. हळूहळू माझे घरापासून दूर जाणे मी स्वीकारत गेलो. नव्या वातावरणाशी जुळवून घ्यायचे मी मनाशी ठरवलं आणि स्वीकारलं हे, की आपल्याला आता हे स्वीकारलंच पाहिजे. आपण शहरामध्ये आलो आहे, शिक्षणासाठी आलो आहे, आणि हे नवीन जे वातावरण आहे या नवीन वातावरणाशी आपल्याला जुळवून घेतलेच पाहिजे असं मी मनाशी ठरवलं. कारण माझ्या वडिलांच्या माझ्याकडून विशेष अपेक्षा आहेत हे मला ठाऊक होते. वडिलांच्या अपेक्षा होत्या, फार मोठ्या अपेक्षा होत्या, की माझ्या मुलानं काय व्हावं, तर कलेक्टर व्हावं अशी त्यांची इच्छा होती. मी कलेक्टर व्हावे अशी त्यांची इच्छा होती. त्यांचे स्वप्न पुरे करणे माझे कर्तव्य होतं. त्यांचं जे स्वप्न होतं, कसं असतं बाळांनो, आईवडील आपली स्वप्न पाहतात आणि त्या स्वप्नांचा काय करायचा असतो, आपण पाठपुरावा करायचा असतो आणि ती स्वप्न सत्यात उतरवायची असतात. तसं डॉक्टर कलाम यांच्या आईवडिलांची एकच इच्छा होती की माझ्या मुलानं कलेक्टर व्हावं. बघा, जिल्हाधिकारी काय व्हावं, कलेक्टर म्हणजे जिल्ह्याचा अधिकारी. पण काय झाले डॉक्टर अब्दुल कलाम? राष्ट्रपती झाले. नुसते जिल्ह्याचे प्रमुख नाही आहे, तर भारताचे प्रमुख झाले ते. बघा, वडिलांची अपेक्षा होती कलेक्टर व्हावं, पण झालं काय, तर भारताचे प्रमुख झाले, म्हणजे भारताचे राष्ट्रपती झाले. त्यांचे स्वप्न पुरे करणं माझं कर्तव्य होतं. बघा किती कर्तव्य पूर्ण केलं. अपेक्षा कलेक्टरची होती पण झाले राष्ट्रपती. त्यासाठी रामेश्वरममध्ये वाटणारी सुरक्षितता, तिथले प्रेमळ वातावरण यांचा त्याग करणे मला भाग होते. रामेश्वरममध्ये म्हणजे स्वतःचं गाव होतं, जन्मठिकाण, आणि त्या ठिकाणी सुरक्षितता होती, प्रेमळ वातावरण होती, माणसं सर्व नात्यागोत्यातली होती, आणि यांचा त्याग करणं मला भागच होतं. बघा, आणि अशा पद्धतीने त्यांनी काय केलं, तर शिक्षणाची ही संधी त्यांना मिळाली होती, ती संधीचं सोनं केलं आणि काय झालं, तर ते राष्ट्रपती या पदापर्यंत पोहोचले. विद्यार्थी मित्रांनो, ही जी उडी आहे किंवा हे जे धावणं आहे हे सोपं नाही. याच्यासाठी काय करावं लागतं, तर त्याग करावा लागतो, आपल्या सुखांचा त्याग करावा लागतो आणि दुःख सोसावी लागतात, कष्ट घ्यावं लागतं. आणि हे कष्ट घ्यायचं असेल
तेव्हाच जेव्हा कष्ट आपण घेतो, कष्ट स्वीकारतो, तेव्हाच काय होतं, आपल्या जीवनाचं सोनं होतं. आणि कोणतीही संधी ही सोनं मानून स्वीकारली पाहिजे. संधी आलेली, ह्या संधीचं सोनं केलं पाहिजे. तरच जीवनामध्ये काय होतो, तर आपण उत्तुंग यश प्राप्त करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल की डॉक्टर अब्दुल कलाम यांनी किती खडतर कष्ट करून या ठिकाणी ते एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोहोचले. आता या पाठामध्ये काही प्रश्नांची उत्तरं आहेत. आता 5 वाक्यात 4-5 वाक्यात उत्तरं लिहा. तर ही प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायची. तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. तुम्हाला आई वडील, बहीण भाऊ, शेजारी, शिक्षक यांच्या सहवासामुळे काय काय शिकायला मिळते. तुम्ही कोणकोणती वर्तमानपत्रे वाचता, वर्तमानपत्रातील कोणता भाग तुम्हाला वाचायला अधिक आवडतो, तो भाग का आवडतो, आई परगावी गेल्यावर कोणत्या प्रसंगी तुम्हाला तिची आठवण येते, तुमच्या आईवडिलांना तुम्ही मोठेपणी कोण व्हावे असे वाटते, ते होण्यासाठी तुम्ही कोणते प्रयत्न कराल. बघा, ह्या सर्व गोष्टी काय करायच्यात, तुम्हाला लिहायच्यात, तुमच्या वहीमध्ये लिहायच्यात. विद्यार्थी मित्रांनो, आपण खेळू या शब्दांशी हा प्रश्न पहा. खालील शब्दात लपलेले शब्द शोधा. ते शब्द शोधायचेत. परवानगी, एकजिन्सीपणा, हजारभर आणि जडणघडण. त्यानंतर खालील शब्द वापरून तुमच्या मनाने वाक्य तयार करा. शब्द दिले त्याची वाक्य तयार करायची. आपण एक खांबी तंबू या ठिकाणी अभ्यासला. तर तसेच खालील शब्दांचे घरातील मोठ्या व्यक्तीकडून अर्थ माहिती करून द्यायचे की करता धरता म्हणजे काय, खुशाल चेंडू म्हणजे काय, लिंबू टिंबू म्हणजे काय, व्यवस्थापक म्हणजे काय. आणि हे जे शब्द दिले, दुर्मिळ, क्रांतिकारक, राष्ट्रभक्त, वृत्तपत्रे, ग्रामसभा, महत्त्व, भविष्य, उत्सुक, जिज्ञासू, वृत्ती, बॅरिस्टर, हे शब्द जसेच्या तसे लिहायचे. बघा, ऱ्हस्व आणि दीर्घ, पहिला उकार, दुसरा उकार, त्याच्यानंतर पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी, जसेच तसं लिहायचं. आता बघा, शोध घेऊया आंतरजालाच्या, आपल्याला या ठिकाणी हा प्रश्न दिलेला आहे की शोध घेऊया आंतरजालाच्या साहाय्याने. म्हणजे आंतरजाल म्हणजे काय, तर आंतरजाल म्हणजे संगणक, बरोबर. त्यालाच काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, कम्प्युटर. तर ह्या कम्प्युटरच्या साहाय्याने काय करायचे तुम्हाला. विद्यार्थी मित्रांनो, तर आंतरजालाच्या साहाय्याने डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याबद्दल खालील मुद्द्यांच्या आधारे माहिती मिळवून लिहायची. म्हणजे इंटरनेटच्या द्वारे काय करायचं, तर त्यांचं पूर्ण नाव, आईवडिलांचे नाव, जन्मतारीख, जन्मगाव, शिक्षण, भूषवलेली पदे, लिहिलेली पुस्तकं, याची सर्वांची माहिती घ्यायची तुम्ही इंटरनेटच्या साहाय्याने. आता तुम्ही इंटरनेट, तुमच्याकडे मोबाईल आहे, अँड्रॉईड मोबाईल आहे. मग या अँड्रॉईड मोबाईलचा काय उपयोग करायचा तुम्ही, की या ठिकाणी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं पूर्ण नाव काय, त्याचप्रमाणे आईवडिलांचं नाव काय, जन्मतारीख किती, जन्मगाव कोणतं, शिक्षण, भूषवलेली पदे आणि त्यांनी लिहिलेली पुस्तके कोणकोणती आहेत याची माहिती घ्यायची. त्यानंतर तुम्हाला माहीत असलेल्या वेगवेगळ्या भाषेतील वर्तमानपत्रांच्या नावांची यादीसुद्धा करायची. आता वर्तमानपत्र येतात, तुम्हाला माहिती, आता लॉकडाऊनचा पिरियड आहे, ठीक आहे. जेव्हा लॉकडाऊन उठेल त्यावेळेस आपल्याला ती माहिती घेऊन ते यायचे, ते वर्तमानपत्र कोणकोणते आहे ते. हे उपक्रम आपण शाळा भरल्यानंतर घेऊयात. त्याच्यानंतर बघा, खाली व्याकरणाचा भाग दिलेला आहे. तुम्ही याच्या अगोदरच्या तासिकेला पाहिलेलेच आहे. सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. सामान्य नाम कशाला म्हणायचं, विशेष नाम म्हणजे काय आणि भाववाचक नाम म्हणजे काय. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द म्हणजे कोणते, विशेष नाम. आणि नाम म्हणजे काय, सामान्य, जेणेकरून मुलगा, मुलगी. परंतु ती मुलगी जर नाव असेल सविता तर ते विशेष नाम, मुलगा असेल राम, विशेष नाम. भाववाचक नाम म्हणजे काय, ज्याच्यातून तुमची भावना त्या ठिकाणी व्यक्त होते, ती म्हणजे काय, भाववाचक नाम. तुमच्या मनातील भाव किंवा भावना ह्या ज्या व्यक्त स्वरूपात होतात त्यांना काय म्हणायचं, भाववाचक नाम म्हणायचं. यानंतर पुढे पहा, खालील चित्रांच्या समोर सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम लिहा. सामान्य नाम फूल दिलेले, विशेष नाम गुलाब, भाववाचक नाम सौंदर्य दिलेले. त्याप्रमाणे ते खालचे तक्ते भरा, चित्र पहा आणि त्याच्या पुढचे ते जे काय आहे भाववाचक नाम, सामान्य नाम, विशेष नाम, ते लिहायचे. आता पुढे पहा, त्यानंतर खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित नामांचे प्रकार ओळखा. ती ओळखून प्रकार लिहायचे.
आता हे पहा, वाक्य लिहिल्यानंतर त्याच्या खाली फक्त जे अधोरेखित केलेले शब्द आहेत, मनाली मुंबईहून, मग ते अधोरेखित किंवा गावी, तर तेवढाच शब्द लिहायचा आणि त्याच्या पुढं काय करायचं, त्या नामाचा प्रकार लिहायचा. आता तुमच्यासाठी एक सुंदर खाली दिलेली आहे बघा, एक सारे हसूया. कारण सारखंच तुम्ही आता घरी बसल्यानंतर तुम्हाला काहीतरी करमणूक हवी की नाही, काहीतरी जोक, काहीतरी विनोद. तर त्यासाठी या ठिकाणी या पाठामध्ये एक विनोद दिलेला आहे, हसायचं बरं का. बघा विनोद कसा आहे. एक मुलगा त्याच्या बाबाकडे येतो आणि तो त्या बाबांना, तो मुलगा म्हणतो, बाबा बाबा, टेलिफोनच्या तारा एवढ्या उंच का असतात? मग बाबा म्हणतात, त्यावर कोणी कपडे वाळत घालू नये म्हणून. बघा आता, ते काय कपडे वाळू घालायची तारा आहेत का? परंतु बाबांचं उत्तर, हसलात की नाही तुम्ही? विनोद झाला ना. टेलिफोनच्या तारा एवढ्या उंच का असतात? वास्तविक पाहता त्या टेलिफोनच्या तारांना कोणत्याही प्रकारचा आघात होऊ नये किंवा त्याला कोणत्याही प्रकारची इजा पोहोचू नये किंवा त्या तारांमुळे दुसऱ्याला इजा पोहोचू नये म्हणून टेलिफोनच्या तारा एवढ्या उंच असतात. पण बाबांनी काय उत्तर दिलं? त्यावर कोणी कपडे वाळत घालू नये म्हणून. छान. आता बघा, एक सुंदर उतारा दिलेला आहे पुढे, तो वाचायचा आहे. माझ्याबरोबर वाचणार ना तुम्ही? छानपैकी आवाजात, सुंदर आवाजात, त्यानंतर शब्दांचे उच्चार स्पष्ट उच्चारात वाचायचं आहे. आमच्या आळीत कोणाच्याही घरी काही कार्यक्रम असो की कोणी आजारी असो, पारू मावशी तिथं हजर असणारच. आळी म्हणजे काय? त्यांची गल्ली, ते राहतात त्या ठिकाणी, त्याला काय म्हणतात? आळी म्हणतात. हजर असणार, हे नाव काय त्या बाईचं? पारू मावशी. उंच, बघा तिचं वर्णन कसं केलेलं आहे. उंच, सडसडीत शरीरयष्टी. सडसडीत म्हणजे अशी काटक, अशी डोली नाही आहे, एकदम काटक, सडसडीत बांधा. सडसडीत शरीरयष्टी. तरतरीत नाक. नाक कसं पाहिजे? नकटं नको, असं नाकाची दांडी पाहिजे. तरतरीत नाक. रंगाने कशी पाहिजे? काळी सावळी. बघा, पारुमावशीचं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. उंच, सडसडीत शरीरयष्टी, उंच सडसडीत शरीरयष्टी, तरतरीत नाक, रंगाने काळी सावळी आणि सतत हसरा चेहरा. कपाळाला रुपया एवढं कुंकू. बघा, हल्लीच्या स्त्रिया कुंकू लावत नाही आहेत, काहीतरी टिकली छोटीशी लावतात. पण ह्या पारुमावशीच्या कपाळावर मात्र रुपया एवढं कुंकू. नऊवारी साडी, डोक्यावरचा पदर सावरती कोणत्या ना कोणत्या कामात मग्न, आणि डोक्यावर नऊवारी साडी. नऊवारी साडी म्हणजे खूप मोठी जड साडी, आणि एवढंही डोक्यावर पदर, आणि ती पदर सावरत ती कोणत्या ना कोणत्या कामात मग्न असायची. रस्त्यानं जाता येता ती कोणाशी बोलली नाही असं कधी घडतच नाही. सारखी कोणाशी बोलणार रस्त्याने जाताना येताना. अख्ख्या आळीत तिच्यासाठी सगळ्यांचे दरवाजे कायम खुले असतात. तिच्या आवाजानं सगळं घर भरल्यासारखं होतं. बघा, कायमचं सगळ्यांचं दार उघडे तिच्यासाठी, इतकी प्रेमळ, आणि तिच्या आवाजानं सगळं घर भरल्यासारखं होतं. घरातील एखादी व्यक्ती रुसलेली असली आणि पारू मावशीच्या लक्षात आलं की तिचा रुसवा घालवून हसतं बोलतं केल्याशिवाय तिला चैन पडायची नाही. एखादी समजा रुसलेली असेल आणि पारू मावशीच्या लक्षात आलं की आता रुसलेली बरं का, मग तिचा ती रुसवा घालवणार आणि रुसवा घालून तिला हसरं करणार. त्याच्याशिवाय ह्या पारू मावशीला काही चैन पडत नसायची. गल्लीतल्या पोरांचा खेळताना पाय मुरगळला, कोणी धडपडलं, कोणाला खरचटलं तर आम्ही पोरं घरी नाही येता आधी तिच्याकडे जातो, मग घरी. एखाद्या मुलांचा खेळता खेळता जर पाय मुरगळला, त्यानंतर पडला, धडपडला, कोणाला खरचटलं, लागलं, तर ही गल्लीतली पोरं काय करायची? सर्वात अगोदर ह्या पारू मावशीच्या घरी जायची आणि काय करायची? तिच्याकडे गेल्यानंतर तिचं सांत्वन, प्रेमळ बोलणं, याच्यामुळे त्यांचं जवळपास सर्व दुखूनच निघून जायचं आणि मग घरी यायची मुलं ती. माझ्या आईचं आणि तिचं जरा जास्त सख्य आहे, आणि माझ्या आईचं म्हणजे ज्यांनी हा लेख लिहिलेला आहे त्या लेखकाच्या आईचं आणि ह्या पारू मावशीचं जरा जास्त सख्य आहे. म्हणजे काय आहे? जास्तच जवळीकता आहे.
प्रेम आहे. आडल्या नाडलेल्याला ती आईजवळ येते. तिला काय समजा नसेल, काय तिच्याकडे कमतरता भासली, अडीअडचण आली पैशाची वगैरे कशाची, किंवा काही धान्याची असेल, किंवा काही घरातल्या वस्तूंची असेल, तर ती आडल्या नाडलेल्या आईजवळ यायची. तिची सुखदुःख आईजवळ बोलायची. तिची काय जी सुखदुःख तिच्या प्रपंचातली असायची ती आईजवळ बोलते. पारू मावशीच्या घरची परिस्थिती बेताचीच. घरी खाणारी तोंडं बरीच, पण कोणापुढं हात पसरणं पारू मावशीच्या स्वभावात बसत नाही. परिस्थिती बेताची पण स्वाभिमानी. कोणापुढं पारू मावशी कधी हात पसरणार नाही असा तिचा स्वभाव. ज्याच्या घरी जाईल त्या घरची होऊन जाणं, ज्याच्या घरी जाणार त्याच्या घरच्यासारखं ते काम करणार आणि पडेल ते काम करणं एवढंच तिला माहिती. प्रत्येकाच्या सुखदुःखात अगदी मनापासून सामील होणारी ही पारू मावशी सगळ्या आळीची मावशी आहे. म्हणूनच सगळ्यांच्या मनात घर करून आहे. बघा हा, ज्यावेळी आपण आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या सुखदुःखात आपलं म्हणून जातो, त्यावेळी ते घर, त्या घराला आपण परकर राहत नाही, तर त्या घराचा एक आपण घटक होऊन जातो. म्हणजे प्रेम 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 दिल्याने प्रेम वाढत असतं. एकमेकांच्या सुखदुःखात सामील व्हावं लागतं. आणि हे असं एकमेकांच्या सुखदुःखात सामील झालंच तर काय होते, माणुसकी निर्माण होते. त्याच्यानंतर आपुलकी निर्माण होते, प्रेमभावना निर्माण होते दुसऱ्याच्या मनामध्ये. आणि ही अशी पारू मावशी बघा, तुमच्याही अशी पाहण्यात व्यक्ती असेल की खूप प्रेमळ आहे ती, आणि ती एकमेकांच्या घरी गेल्यानंतर सुद्धा ती त्या घरातल्यासारखी होऊन जाते. शेवटी असं आहे विद्यार्थी मित्रांनो, या सृष्टीवर परमेश्वराने आपल्याला जन्म दिलेला आहे आणि तो कसा जगायचा आहे? प्रेमाने जगायचा आहे, आनंदाने जगायचं आहे. या ठिकाणी मी जसा आहे तसाच पुढचा व्यक्ती आहे हे फक्त जाणायचं. मी जसा माणूस आहे तसा पुढचाही माणूस आहे हे एकदा जाणलं की झालं, प्रेम निर्माण झालं. आणि हे प्रेम, हे नातं हे आपण निर्माण करायचं असतं. बघा आता खाली सुविचार दिलेले आहेत. सेवेचा एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या 2 हातांपेक्षा अधिक उपयुक्त असतो. मनुष्याच्या मनाची ओढ व तळमळ निम्मे काम करते, उरलेले निम्मे काम अभ्यासाने होते. विजयी तोच होतो जो विजयी होण्यासाठी साहस करतो. मनुष्याची सर्वात मोठी संपत्ती म्हणजे त्याचे उत्तम चारित्र्य. आणि ग्रंथ हे खरे पथदर्शक. पथ म्हणजे काय? वाट दाखवणारे, रस्ता दाखवणारे. ग्रंथ हे रस्ता दाखवणारे पथदर्शक आहेत. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा पाठ आपला संपलेला आहे. या ठिकाणी जे 5 सुविचार दिलेले आहेत, हे 5 सुविचार काय करायचे, तुम्ही सुंदर अक्षरात वहीमध्ये लिहायचेत. आणि अजून असे 5 सुविचार तुम्ही शोधायचेत आणि त्याची भर या 5 सुविचारात घालायची. म्हणजे सुविचार झाले की ते तुमच्याकडे 10 सुविचार झाले. आणि अशा पद्धतीने आपण हा पाठ अभ्यासलेला आहे. पाठ पुन्हा पुन्हा वाचायचा आणि या पाठापासून प्रेरणा घ्यायची की डॉक्टर अब्दुल कलाम एवढे मोठे झाले, आपल्यालाही एवढं मोठा होता आला पाहिजे. त्यांनी किती गरिबीतून कष्ट करून त्यांनी अध्ययन केलं आणि आज भारताचे सर्वश्रेष्ठ स्थान जे आहे राष्ट्रपती पद, हे राष्ट्रपती पद त्यांनी भूषवलं. खरोखरच अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून आपणही निश्चय करायचा विद्यार्थी मित्रांनो की आपल्यालाही आपल्या जीवनामध्ये खूप मोठं व्हायचं आहे आणि ती खूप मोठं होण्यासाठी खूप कष्ट करायचे. आज या ठिकाणी हा पाठ आपला संपलेला आहे. धन्यवाद.